आता एक दुःखद बातमी समोर येते। ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालंय। वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। देशभक्तीपर चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले आणि भारत कुमार म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं वयाच्या 87व्या वर्षी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झालंय। त्यामुळे दुःखद बातमी सध्या समोर येते। ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालेलं आहे। हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचं योगदान हे अतुलनीय आहे आणि वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन झालेलं आहे। वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। देशभक्तीपर चित्रपटांसाठी त्यांचं हिंदी चित्रपटसृष्टीतील योगदान हे अतुलनीय आहे। भारत कुमार म्हणून प्रसिद्ध असलेले भारतीय अभिनेते त्याचबरोबर चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचं 87व्या वर्षी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी या रुग्णालयात निधन झाले। त्यांच्यावरती उपचार देखील रुग्णालयात सुरू होते, मात्र अखेर त्यांची आजाराशी सुरू असलेली झुंज संपलेली आहे। हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। त्याचबरोबर आता त्यांच्या या निधनानं संपूर्ण चित्रपटसृष्टीतून दुःख व्यक्त केलं जातंय। ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं वृद्धापकाळानं आजारानं निधन झालेलं आहे। वयाच्या 87व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। तर एक भारतीय अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक, गीतकार असं त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत काम केलंय। तर ते अभिनय आणि देशभक्तीपर चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जायचे। तर त्यांना भारतात हिंदी चित्रपटसृष्टीत very long time. It's a great loss to the industry. Manojji will really miss you. We all kept on meeting him quite occasionally. He was always full of life. He was always happy. And the entire industry will miss him. A great soul like him, a great maker like him will never be there in our industry. Goodbye, Manojji. Goodbye. तर मनोज कुमार यांचं हिंदी चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानामुळे आता हिंदी चित्रपटसृष्टीतून देखील शोककळा व्यक्त केली जाते, दुःख व्यक्त केलं जातंय। फॅशन, सहारा, पंचायत, चांद, मधुचंद्र, काच की गुडिया अशा चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका केल्याचं देखील पाहायला मिळालं।